नाथाभाऊच्या घरात रक्षात आहे, मग रोहिणी येत आहे. नाथाभाऊ घराण्याशी राबवता असा आक्षेप नेहमी माझ्यावर त्यांनी केला. बरं झालं, आता एक 4 दिवसापासून त्याचे थोबाडे बंद होऊन गेले. सावकारे साहेबांकडे तर त्यांच्या पत्नी आल्या. तिकीट कुणाला? सावकारे साहेबांच्या बायकोला. ते मंत्री आहेत, तिकीट मंत्र्याच्या बायकोला आहे. जामनेरला गिरीश भाऊ मंत्री आहे, 15 वर्ष झाले. आणि मला म्हणतात तुमच्या घरामध्ये घेवता, कुटुंबात ठेवता, तुमच्याकडे राहता, हे राहता, तुमच्या घरातले घराडे शाही आहे. मग आता हे कोणती शाही लागली? आमच्या साधनाताईंना तुम्ही त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आणलं. घराणे शाही आहे की नाही? मग पुढे गेले 40 मंगेश चव्हाण, त्यांनी त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं. मग ही घराण्याशाहीच आहे. त्याच्यानंतर आलो आपण किशोरप्पाकडे पाचोऱ्याला. त्याही ठिकाणी त्यांनी त्यांच्याच बायकोला तिकीट दिलं. मग तुम्ही सर्वांनी माझी टिंगल केली इतके दिवस. मी तर खरं म्हणजे 40-50 वर्षाची माझी मेहनत आहे, माझी तपश्चर्या आहे. तर तुम्ही जे घडले ते माझ्यामुळे घडले असे चित्र आहे. आणि माझ्यावर टीका करत होताना, घराण्याशीचा आरोप करताना आत्ता कुठे गेले तुम्ही? महाभारतामध्ये नाही काय तुम्हाला, तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म? कर्णाला म्हणतात ना, त्याचं चाक फसलं असताना तो म्हणतो हिने अदिती आहे, अत्याचार आहे, हे आहे, ते आहे. त्यावेळेस त्याला आठवण देतात, तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म. आता नाथाभाऊला म्हणत होते, मग आत्ता कशाला गेलाय? मग नाथाभाऊ म्हणजे दुसरे कार्यकर्ते, मग आता दुसरे कार्यकर्त्यांनी का? किती कार्यकर्ते लाईनमध्ये होते? पिंटू कोठार, आणखी प्रमोद नेमाडे, अजय भोळे, पुरुषोत्तम नारखेडे. म्हणजे 4 जण असते, ते कोणी येऊ नये. ते यशस्वी झाला. बरं झालं यशस्वी झालं. त्यामुळे गायत्री तरी पुढे आली. असं होत नव्हतं की आमच्या घरामध्ये यशस्वी झालं म्हणजे आमचं बायकोच होईल. तुमच्या घरातलं एक सामान्य कुटुंबामधली एक चांगल्या शिक्षित अशा स्वरूपाची महिला गायत्री बंगाळे गौर या ठिकाणी त्याच्या आहेत ना. आता भाषण ऐकलं की नाही, जिथं महिला मागे आहेत का भाषणात? पुढे आहे ते. डेअरिंग आहे, त्याला स्टेज डेअरिंग आहे. या भुसावळ नगरपालिकेचा कार्यभार उत्तम रीतीने ते चालवू शकेल